ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. भारतीय जनता पार्टीचा आहे कमळाचा. हे वार्ड नंबर 3 आहे. मी जातो कमळच का? मी दिले तर इथं आमदार गाडगीळ दादा व शिवाजी मामा डोंगरे यांनी या गावात 20 कोटी रुपयाची विकास कामे केलेली आहेत. रस्ते असू दे, गटारे असू दे, गोसाई समाजाला स्मशानभूमीचं काम असू दे, मुस्लिम समाजाला ईदग्यासाठी वॉल कंपाऊंडिंग असू दे, कोष्टी समाजाला बनशंकरी मंदिराचं वॉल कंपाऊंडिंग असू दे, असा 20-25 लाखाचा भरघोस निधी दिलेला आहे त्यांनी समाजवाईज. आमच्या गावाचं राजकारण हे 2 भावक्या आणि 3 समाजावर चालतंय. भगत पाटील, शिंदे पाटील, गोसाई समाज, मुस्लिम समाज व कोष्टी समाज, आणि डोंगरे मामाच्या बरोबर हे 2 भावक्या आणि 3 समाज पण आहेत कायमस्वरूपी. 2007, 2012 आणि 2017 डोंगरे मामा हॅट्रिक जिल्हा परिषद सदस्य होते. आणि त्यानंतर प्रशासकीय नेमणूक झाल्यानंतर आता परत इलेक्शन लागलेले 4थं टर्म डोंगरे मामाचंच पॅनल निवडून येणार आहे. नुसतं भाजपनेच केलं काय, काँग्रेसने काही काम केलं नाही काय? दाखवा ना काँग्रेसने केलेली कामं. तुम्हाला आता मीडियावाल्या लोकांना माहित असतात. काँग्रेसने काय आता 50 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती, काय केलं काँग्रेसनं? रस्ते गटारी काय झालं? ते रस्ते गटारी आता कोण ग्रामपंचायतीची केलंय मग? सत्ता भाजपकडे आहे आणि कोण करणार? आणि वर्ष वरती गाडी आहे. तिथं आमदार गाडगीळ साहेब आहे, एकदम पारदर्शक आमदार आहे. निधी देताना मागं पुढे बघितलेलं नाही. या 20 कोटी रुपये एक गावाला जर निधी देत असेल तर त्या गावाची काय कामं राहणार आहे? आणि डोंगरे मामा जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी भरघोस इथं विकास निधी दिलेला आहे गावासाठी. त्यामुळे इथं भाजपचाच वारा आहे. कोण काय सांगायचे सांगू शकतो.